लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होणार? या हप्त्याचे वितरण का लांबले गेले? ज्या लाडक्या बहिणींना सांगितलं गेलं होतं की इलेक्शन पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतील, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये येतील. मग हे वितरण नक्की लांबले का आहे? आणि आता लाडक्या बहिणींना कधीपर्यंत योजनेचे पैसे जमा होतील? आपण सर्व सविस्तर माहिती आता पाहणार आहोत. कारण आता लक्षात घ्या, आता राज्यामधील निवडणुकांचा विषय संपलेला आहे. आता राज्यातील आज जवळपास पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या आहेत आणि पुढील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. म्हणजे राज्यात आचारसंहितेचा विषय सध्या संपलेला आहे. आणि आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की पुन्हा एकदा ई-केवायसी देखील दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आपण वारंवार मागणी केली होती आणि त्या मागणीला आपल्याला देखील काही प्रमाणामध्ये यश मिळालेलं असून त्यामध्ये आता ऑनलाईन ई-केवायसी दुरुस्ती होत आहेत. अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ऑनलाईन ई-केवायसी दुरुस्ती देखील करून घेतली आहे. परंतु याचा आणि या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा काय संबंध आहे? तुम्ही म्हणाल की तुम्ही जानेवारी हप्त्यामध्ये या ई-केवायसीचा विषय का सांगताय? तर नक्की या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण काही दिवस लांबले आहे. आता काही दिवस म्हणजे वितरण नक्की कधी होणार आहे ते देखील तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित सांगणार आहोत. आता लाडक्या बहिणींना हे वितरण करण्यासाठी सरकारचा नक्की कोणता प्लॅन आहे? आपण पाहिलं होतं की मागील काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील एकत्रित. हे 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत? तर ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आले नव्हते. का? कारण त्यांची ई-केवायसी चुकली होती म्हणून त्यांचे पैसे आले नव्हते. आता ई-केवायसी दुरुस्ती आता सुरू आहे. मग जेव्हा या लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसीची दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घेतील, तेव्हा त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. मग यामुळेच आता ज्या लाडक्या बहिणींना सुरळीतपणे पैसे जमा होत आहेत, त्यांचे वितरण हे काही दिवस लांबवले गेले आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या लाडक्या बहीण त्यांची ई-केवायसी दुरुस्ती करून घेत आहेत, त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे आणि त्यासोबत जानेवारी महिन्याचे देखील पैसे द्यायचे आहेत. म्हणूनच काही दिवस हे वितरण लांबले. काही दिवस म्हणजे जास्त दिवस लांबले आहे का? तर अजिबात नाही. येत्या काही दिवसांमध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचेच फक्त 1500 रुपये जमा होतील. कोणाला? ज्यांचे वितरण सुरळीत सुरू आहे, ज्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आले आहेत त्यांना 1500 येतील. ज्यांना नोव्हेंबर महिन्यापासून पैसे बंद झाले आहेत त्यांना नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 असे 4,500 रुपये जमा होणार आहेत. कारण त्यांची आता ई-केवायसी दुरुस्ती सुरू आहे. आता याबाबतची सविस्तर माहिती घेऊया. तर यामध्ये बघा, ई-केवायसी सुरू आहे आणि ते झाल्यावर पैसे वितरण म्हणजे जास्त दिवस सरकार काही लांबवणार नाही. मुदत 31 मार्च पर्यंत दिली आहे. परंतु सुरुवातीला समजा 4-5 दिवसांमध्ये जर लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी ई-केवायसी दुरुस्ती करून घेतली तर त्यांना देखील योजनेचे 4,500 रुपये द्यायचे. म्हणून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये वितरण लांबल्याची माहिती मिळत आहे. आता 4,500 रुपये एकत्रित दिले जाणार आहेत त्या महिलांसाठी आणि ही एक खूप जास्त दिलासादायक बातमी आहे. कारण आपण पाहिलं होतं की जून महिन्यामध्ये देखील एकदा सेम अशी अडचण झाली होती. तेव्हा देखील लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांची नावं पडताळणी यादीमध्ये गेली होती आणि नंतर त्यांची पडताळणी पूर्ण होऊन त्यांना योजनेमध्ये पात्र केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ हा पुढे सुरू झाला. परंतु जे जून किंवा जुलै महिन्याचे किंवा ऑगस्ट महिन्याचे 2-3 महिन्यांचे जे पैसे थांबले होते ते पैसे त्यांना मिळालेच नाहीत. परंतु यावेळी सरकारने स्पष्ट काय सांगितलंय की ठीक आहे, जर चुकून लाडक्या बहिणींची ई-केवायसी करत असताना काही चूक झाल्यामुळे त्यांचे पैसे आले नसतील तर त्यांना आम्ही प्रलंबित हप्ते आधी देणार आहोत. प्रलंबित हप्ते देखील आम्ही वितरित करणार आहोत आणि त्यानंतर पुढचा जो लाभ असणार आहे तो देखील त्यांना त्या पद्धतीने आम्ही सुरळीतपणे चालू ठेवू. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 महिन्यांपासून पैशांचे वितरण आले नव्हते, त्यांनी आता त्यांची ई-केवायसी केल्यानंतर त्यांची ई-केवायसी योग्य आणि त्या पात्र असल्यास त्यांना योजनेचे 4,500 रुपये जमा होतील आणि त्यावेळी या लाडक्या बहिणींना आपल्याला ज्यांना सुरळीत पैसे वितरण चालू आहे त्यांना त्या ठिकाणी 1500 रुपये जमा होतील. आता हे वितरण नक्की कधी होऊ शकते? तर यामध्ये बघा 2-3 तारखा आहेत. त्या 2-3 तारखांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता येईल असे बोलत आहे. यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची तारीख म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण होण्यासाठी त्या ठिकाणी पहिली तारीख आहे 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी रोजी देखील या योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल असे देखील बोलले जात आहे. 9 तारखेला याचा निकाल लागल्यानंतर 10 तारखेला देखील याची वितरण प्रक्रिया सुरू केली जाईल. 10 नंतर दुसरी तारीख असणार आहे 13 फेब्रुवारी. लक्षात घ्या, 10-13 फेब्रुवारी किंवा शेवटची जर यामध्ये तारीख बोलली तर ती तारीख असणार आहे 17 फेब्रुवारी.
म्हणजेच याच्या आसपास किंवा या तारखांमध्येच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. तुमच्या योजनेच्या हप्त्याचे वितरण जर आता झाले नसेल तर तुम्हाला लगेच टेन्शन घेण्याची गरज नाही. 4-5 दिवस वितरण फक्त पुढे गेले आहे. आता आचारसंहितेचा काळ संपलेला आहे. त्यामुळे जी-आर देखील येतील आणि या जी-आरमुळे, निधी वितरणामुळे आपल्याला समजणार आहे की नक्की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी किती वितरित होत आहे, नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होत आहेत आणि ही सर्व सुरळीत माहिती आपल्याला योग्य पद्धतीने मिळणार आहे. महत्वाची बाब एक सांगतो की ज्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी ई-केवायसी चुकवली होती, त्यांनी आता ई-केवायसी करताना अजिबात चुकवायची नाही. दोनही ठिकाणी आपल्याला नाही हा पर्याय निवडायचा आहे आणि तुमची ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. आता दुरुस्ती करताना तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पतीचा अथवा वडिलांचा कोणाचाही आधार नंबर वगैरे लागत नाही. त्याची माहिती आणि सविस्तर प्रक्रिया देखील आपल्या YouTube चॅनलवरती दिली आहे. पुन्हा एकदा तुम्ही जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुमची ई-केवायसी करताना चूक होणार नाही. आणि जर काही तुमची आता चूक झाली तर आता यापुढे ऑफलाईन नाही, ऑनलाईन नाही, तुम्हाला ई-केवायसी दुरुस्तीला कोणत्याही प्रकारचा पर्याय देखील मिळणार नाही आणि तुमचे योजनेचे पैसे परिणामी कायमस्वरूपी देखील त्या ठिकाणी बंद होऊ शकतात. म्हणून गांभीर्यपूर्वक आणि व्यवस्थित तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. योजनेच्या हप्त्या वितरणाबाबत घाबरून जाऊ नका. हप्त्याचे वितरण हे योग्य पद्धतीने आणि असेच चालू राहणार आहे. लाडकी बहीण योजना जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत आम्ही अशीच चालू ठेवू, हे वारंवार आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगत आहेत. म्हणूनच त्या ठिकाणी तुम्ही लगेच कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. योजनेच्या हप्त्याचे वितरण मी तुम्हाला सांगितलं या 2-3 तारखांमध्ये नक्कीच होईल आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ज्या लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचे हप्ते फक्त राहिले आहेत त्यांना 1500 मिळतील. ज्यांचे हप्ते प्रलंबित आहेत त्यांना 4,500 रुपये देखील दिले जाऊ शकतात. जर तोपर्यंत चांगल्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी ई-केवायसी योग्य पद्धतीने करून घेतली दुरुस्त तर. जर आता लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती देखील व्यवस्थित केली नाही तर कदाचित दुरुस्ती असलेल्या पडताळणी याद्यांची जी संख्या आहे ती परत पुढच्या महिन्यात देखील जाऊ शकते. आता लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही तुमची ई-केवायसी दुरुस्त केली आहे का? किंवा तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले आहेत का? नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.